हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी सकाळी सकाळी रेडी झाले आहे आणि मला जायचं आहे लालबागमध्ये. एक प्रसिद्ध अशी मसाला गल्ली आहे, तर तिथे मी जाणार आहे आणि हा ब्लॉग मी तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करणार आहे. सो चला तुम्ही पण. आणि हा खरं प्लॅन माझ्या मैत्रिणीने केला आहे. ती थोडी शाय आहे, कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, सो मी तिला नाही दाखवणार तुम्हाला. आणि तर म्हणजे मला सांगायचं आहे की आपले फ्रेंड्स असतात म्हणून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजतात आणि त्यांच्याकडून खूप सारं काय काय शिकायला मिळतं. सो चला आपण बघूया लालबागची सुप्रसिद्ध अशी मसाला गल्ली. सर्वात पहिलं मी घरातून बाहेर पडले, त्यानंतर मी ऑटो पकडली आणि आता माझा प्रवास चालू झाला ऑटोमधून. तो स्टेशनपर्यंत, मला ही ऑटो स्टेशनपर्यंत सोडेल. आणि त्यानंतर ऑब्वियसली मुंबईचा प्रवास म्हटल्यानंतर ट्रेन एक आपल्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन. आणि मी आता स्टेशनला पोचले आहे. सो मी बघते कोणती ट्रेन लागली आहे. तर चला, आपली ट्रेन आलेली आहे आणि आता मी चढते ट्रेनमध्ये. आज लेडीज कोचला थोडी गर्दी कमी पण आहे, सो बसायला सीट वगैरे मिळून जाईल. सो बघूया, आता नंतर बोलते. आज ट्रेनमध्ये मला सीट पण चांगली मिळाली होती. आणि आता दादर आलेला आहे, नेक्स्ट स्टेशन दादर. सो मी आता उतरेन स्टेशनला आणि मला जायचं आहे चिंचपोकळीला. तर स्लो ट्रेन पकडावी लागणार आणि त्याच्यानंतर मला तिकीटसुद्धा घ्यावं लागणार. सो चला बघूया आपण. आता मी उतरले ट्रेनमधून आणि चला आता पुढे बघूया आपल्याला पुढचा प्रवास. आता मी तिकीट काउंटरजवळ येऊन पोचले दादरमध्ये आणि आता आपण तिकीट घेऊया आणि नेक्स्ट प्रवास चिंचपोकळीची ट्रेन पकडूया. हे इथे तिकीट मी घेतलेलं आहे स्लो ट्रेनचं. आणि आता मी, तर ही आहे दादरवरून सुटणारी चिंचपोकळीला जाणारी स्लो ट्रेन. मॉर्निंग टाईम आहे, त्याच्यामुळे हलकंसं ऊन पण आहे आणि 2-3 स्टेशनच आहे दादरवरून. तो बघता तुम्ही. आता चिंचपोकळीला मी उतरले आणि आता ब्रिजवरून सरळ समोर जाणार, कारण मला लालबागमध्ये जायचं आहे. आणि हा एरिया पण तुम्ही बघू शकता इथे. आणि हा इथे चिंचपोकळीचा सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे हा चिंतामणी बसतो. गणपतीमध्ये ओळखायला पण येत नाही, असं एकदम रोड पॅक असतो, खूप गजबजलेलं वातावरण असतं इकडे. खूप छान वाटतं एकदम यायला. सो चला आता आपण मार्केटमधून पुढे जाऊ चालत. आता आपल्याला हा सिग्नल क्रॉस करून जे समोरचं मैदान दिसतं ना, तिथे जायचं आहे. छान आहे मैदान, बघा किती मस्त आहे ना. हां, इथे पाय पडायचं लालबागचा राजाचा. चला बघूया. अच्छा, इथे बसतो. इथे लालबाग लालबागच्या राजाचं दर्शनसुद्धा झालं आणि चरणस्पर्श. सो आणि नंतर जाऊन पोचलो आम्ही ते मसाला गल्लीमध्ये. तर इथे बघा, आता नेहमीप्रमाणेच गर्दी, आवाज, पण एक वेगळीच गती आहे या भागात. इथल्या दुकानांमध्ये ना खूप वर्षाचा अनुभव आहे आणि मसाले एकदम छान मिळतात. सुगंध ते बघाल तर 5-6 दुकानं आहेत मसाल्याची. चव्हाण ब्रदर, चव्हाण सन्स, चव्हाण बंधू आणि चव्हाण काय मसाला स्टोअर्स, थोरात बंधू. सो आणि पुढे पण अजून 2-3 दुकानं आहेत. शिंदेशाही म्हणून आहेत. सो खूप वर्षापासून ही दुकानं आहेत इथे आणि ब्रँडेड अशी आहेत. खूप ठिकाणावरून इथे लोक मसाला करण्यासाठी येतात. आम्ही पण आलो आहे. हे बघा, इथूनच सुरू होतं शुद्ध लाल तिखटाचं सफर. सगळ्यात आधी उत्तम मिरच्या निवडल्या जातात, वाळवल्या जातात, देठ काढले जातात. संकेश्वरी, काश्मीरी आणि लवंगी मिरची, अशा भरपूर टाईपच्या इथे मिरच्या मिळतात. त्यानंतर आम्ही आहे ना लिस्ट बनवून घेतली त्यांच्याकडून की कोणत्या प्रकारचा आम्हाला मसाला पाहिजे ते त्यांनी विचारून घेतलं. जसं तुम्हाला मालवणी पाहिजे की कोकणातला पाहिजे, म्हणजे कोकणी म्हणजे रत्नागिरी भागाचा, की कोल्हापूर साईडचा पाहिजे कांदा लसूण मसाला, हे सगळं ते लोक विचारतात आणि त्यानुसार आपली लिस्ट बनवली जाते इथे. सो आता माझी ही लिस्ट बनवून झालेली आहे आणि आता हे सगळं सामान घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या शॉपमध्ये जावं लागतं. तर आपण जाऊया तिकडे.
हे त्यांचं शॉप आहे आणि माझे जे लिस्टमध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत तेवढे मला हे काढून देणार. इथे एक मी गोष्ट अशी नोटीस केली की मला जे खरंच माहीत नव्हतं की गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा या मसाल्यामध्ये यूज केल्या जातात. सो खरंच छान असं यांच्याकडे प्रत्येक गोष्ट ही प्रमाणानुसार घेतलेली आहे. आणि ते गुलाबाच्या पाकळ्या तर मी नवीनच पाहिलं आहे की त्यासुद्धा यूज करतात इथे. सो आता मी घेते इथे सगळा मसाला. हा हे बघा, हे तुम्ही बघू शकता इथे रोजच्या हे पाकळ्या पण यूज केलेल्या आहेत. सो असा माझा मसाला रेडी झालेला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे ॲक्च्युली. सो कांदा लसूण इथे तुम्हाला दिसत आहे. हा सगळा मसाला हे लोक आता एका मोठ्या कढईमध्ये मला भाजून देणार. तो त्याच्यानंतर हे बघा, आता इथे थोडंसं तेल वगैरे टाकून ते लोक असं सर्व मिरची वगैरे भाजून देतात. बारा तरी वाजले असतील. वरून ऊन आणि मिरचीचा हा धुपा, बापरे, हालत खराब झाली होती. अक्षरशः उन्हामध्ये बसलो होतो आम्ही आणि असे नंबर माझ्या पाठीमागे दिसत आहेत तुम्हाला. एवढी लाईन लागली होती आणि आमचा सुद्धा नंबर होता. सो फायनली माझा नंबर येऊन आता मसाला हे लोक ग्राइंड करत आहेत. हे बघा, म्हणजे डंक बोलतात त्याला. तर असा मसाला हा आतमध्ये होतो. इकडे मसाला होईपर्यंत मी शॉपिंग केली. पापड घेतले, तांदळाचे पापड, नाचणीचे पापड, हिंग, परत खूप सारं काय काय खडे मसाले असं आहे इथे घेण्यासारखं. खूप छान आहे, स्वस्त आहे, टेस्टी आहे. सो आम्ही ही थोडी खरेदी केली. तर माझा मसालासुद्धा रेडी झालेला आहे आणि हे बघा, पाहू शकता तुम्ही. घरी आल्यानंतर मसाला पूर्ण ताटामध्ये काढून ठेवला, थंड केला, त्यानंतर तो चाळून घेतला. इथे तुम्ही बघू शकता कोणताही कलर न वापरता त्याला इतका सुंदर रंग आलेला आहे ना. छान लाल कलरचा असा मसाला माझा झालेला आहे आणि मी थोडासा ना माझ्या जेवणामध्ये संध्याकाळचा यूज केला तर खूप छान तरीसुद्धा आली आहे. सो गाईज, आज मी तुमच्याबरोबर ही अशी मसाला गल्ली शेअर केली आहे आणि माझा मसालासुद्धा बनवून झालेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि ऑर्डर करू शकता. तर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.